दिनांक 3 एप्रिल रोजी नाशिक येथून 6 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहराला अखेर यश आलंय। याबद्दल सविस्तर वृत्त असं की फिर्यादी श्री प्रवीण रावसाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली होती की दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास गजानन पेट्रोल पंपाजवळ देवभूमी अपार्टमेंट समोर मसूळ नाशिक येथे फिर्यादी व गणपती मंडळातील सदस्य असे कार्यक्रम घेत असताना कुणाल लेखंडे, अभिमान सानप, करण करपे, महेश करपे, सिद्धेश्वर पिंगळे, शुभम मोहिते व इतर अशांनी फिर्यादी यांच्या अंगावर धावून हाताच्या चपटीने लाथाबुक्क्याने मारहाण करून कुणाल लेखंडे, अभिमान सानप यांनी त्यांच्या हातामधील धारदार लोखंडी कोयत्याच्या उलट्या साईडने फिर्यादी यांच्या पायावर, मांडीवर अशा ठिकाणी मारून जखमी केले। तसेच तेथील उपस्थित मंडळाचे सदस्य यांना व तेथील उपस्थित परिसरातील नागरिकांना शिवीगाळ व दमदाटी करून भीतीचे वातावरण तयार करून दहशत माजवली। म्हणून फिर्यादी यांनी आरोपींविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाणे येथे विविध कलमांद्वये गुन्हा दाखल केला होता। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अभिमान सानप याचा शोध घेण्याबाबत माननीय वरिष्ठांकडून आदेशित केले होते। त्या अनुषंगाने माहिती कळत असताना पोलीस हवालदार प्रशांत मरकड, पोलीस हवालदार संदीप भाट यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अभिमान सानप हा अशोक स्तंभ नाशिक या भागात फिरत असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकरकड व यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पथक सोबत पोलीस हवालदार संदीप भाट, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस नाईक विशाल देवरे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, चालक पोलीस हवालदार नाझीम पठाण अशांचे पथक तयार करून त्याचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले। त्या अनुषंगाने नमूद पथकाने सदर पाहिजे आरोपिताचा अशोक स्तंभ नाशिक परिसरात शोध घेतला असता तो दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी 11 वाजेच्या सुमारास ढोल्या गणपती मंदिराजवळ अशोक स्तंभ नाशिक येथे मिळून आल्याने त्यास शितफीने पकडून ताब्यात घेतले असून त्याचे नाव गाव विचारले असतात आणि तसं नाव अभिमान धर्मेंद्र सानप, वर्ष 31, राहणार लंकेश बंगला, शांतीनगर, मखमालाबाद रोड, नाशिक असं सांगितले। त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असतात आणि सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। नमूद आरोपितास कारवाई कामी म्हसरूळ पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी ही माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहराकडील पोलीस पथकाने केलेली आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले, नाशिक।